अनिता पुन्हा निशाला म्हणाली, बाळा ड्रेस घालून तरी बघ, तुझ्यावर खूप छान दिसेल. हो आंटी, निशा म्हणाली आणि चेंजिंग रूमच्या दिशेने जाऊ लागले. पण तिला दिसले की सगळ्या चेंजिंग रूम्स भरलेल्या होत्या. हे पाहून निशाने थोडा वेळ थांबणेच योग्य राहील असे ठरवले. तेवढ्यात एक सेल्स गर्ल मागून तिच्या जवळ आली आणि म्हणाली, मॅडम तुम्ही तिकडची दुसरी चेंजिंग रूम वापरून का बघत नाही? निशाने त्या दिशेने पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. मग तिने पुन्हा त्या सेल्स गर्लकडे पाहिले आणि म्हणाले, इट्स ओके, मी वाट पाहते. प्लीज मॅडम माझ्यासोबत या. आपण आपल्या ग्राहकांना असेच उभे सोडून जाऊ शकत नाही असे म्हणून ती पुढे चालू लागली. हे ऐकून निशाला थोडे अस्वस्थ वाटले. मग क्षणभर विचार करून ती त्या मुलीचं मागे गेली. त्या दोघी एका चेंजिंग रूमच्या बाहेर थांबल्या. आजूबाजूला बघून निशा म्हणाली, पण इथे तर कोणीच नाहीये. हो मॅडम, हा विभाग फक्त आमच्या खास ग्राहकांसाठी राखीव आहे. तुम्ही इथे कपडे बदलू शकता. प्लीज आज जा, मी लगेच येते. ती म्हणाली. हे ऐकून निशाने दार उघडले आणि ती आत गेली. तिने आजूबाजूला पाहिले, दार बंद केले आणि जशी ती मागे वळली तिचा श्वास घशातच अडकला. कारण तिच्या अगदी समोर भिंतीला टेकून उभा होता नील. तू 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 इथे काय करतोयस? तुझं डोकं फिरलंय का? तू कुठेही असंच काय येतोयस? इथून निघून जा आत्ताच्या आत्ता. ती आणखी काही बोलण्याआधीच नीलने निशाला कमरेतून पकडले आणि जवळ ओढले. आता तर निशा आणखी मोठ्या संकटात सापडली होती. नीलने निशाकडे प्रेमाने पाहत म्हणाला, बर, मी दुसरं काय करणार होतो? मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. पण नील, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, बाजूला हो. हे कसलं वागणं आहे? निशाचं कमरेभोवतीची पकड घट्ट करत आणि तिच्या आणखी जवळ सरकत नीलने विचारले, का? तुला बोलायचं का नाहीये? आणि तसंही मला एक गोष्ट सांग, तू आज सकाळपासून माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहेस? निशाने नीलकडे रागाने पाहिले. मी तसं काहीही केलेलं नाही. आता बाजूला हो, मला बाहेर जायचं आहे. जर कोणी आपल्याला असं पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल. निशा, काहीही होणार नाही. आधी फक्त माझं ऐक. निशाने डोळे मोठे केले आणि नीलकडे रागाने बघत उलट विचारले, म्हणजे तू मला मुद्दाम ह्या ठिकाणी बोलवून आणलास? हे सगळं तुझे सांगण्यावरून घडत आहे हो ना? हो बेबी, हे सगळं मीच केलंय. हा शॉपिंग माल माझा आहे, त्यामुळे तुला घाबरायची अजिबात गरज नाही. हे ऐकून निशाला धक्काच बसला. मग नील म्हणाला, ते सगळं नंतर बघू. आधी फक्त माझं शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐक. त्या वरूनपासून दूर राहा. त्याचे हे तुम्हाला अजिबात योग्य वाटत नाही. हे ऐकून निशा फक्त नीलकडे बघत राहिली. मग निशाच्या गालावरून हळुवारपणे हात फिरवत नील म्हणाला, निशा, तुझ्या बाबतीत मी खूप हक्क गाजवतो. तू दुसऱ्या कोणासोबतही मला दिसणं सहन होत नाही. पण तू हे सगळं मला का सांगतोयस? त्याला सांग ना, मला सांगून काय होणार आहे? हो, मी त्याच्याशी नंतर नीट बोलेन. पण आता तुला हे स्पष्टपणे समजून घ्यायला हवं. तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे आणि तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही आलेले मी अजिबात सहन करू शकत नाही. नीलला दूर ढकलत निशा ओरडली, तू वेडा झाला आहेस का? हो, मी वेडा झालो आहे. प्लीज निशा, तू समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गो, खरोखर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. निशाने डोळ्यात पाणी आणून नीलकडे पाहिले. मग नील निशाजवळ आला आणि त्याने तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेऊन म्हटला, रातच्या साखरपुड्यानंतर मी घरातल्या सगळ्यांना आपल्याबद्दल सांगेन. हे ऐकून निशा म्हणाली, जर घरचे तयार नसतील तर? ते का तयार होणार नाही? मी तुझ्या आई वडिलांना स्वतः समजावून सांगेन. मग निशा म्हणाली, मी माझ्या आईबद्दल नाही तर तुझ्या आईबद्दल बोलते. माझे आई वडील सुद्धा तयार होतील निशा. निशाने विचार केला, नील, उशीर होतोय, मला आता जायला हवं. माझं बोलणं अजून संपलेलं नाही निशा. पण मला ह्यातलं आणखी काही ऐकायचं नाही. तुला का समजत नाही नील? तुला ऐकावंच लागेल निशा. मी काही ऐकणार नाही. मी तुला सांगितलं होतं, तू एकाच गोष्टीचं सारखं आग्रह
करत आहेस? प्लीज मला त्रास देणं थांबव. तुझं काहीही साध्य होणार नाही. तुला का समजत नाही? हे ऐकून नीलच्या मनात तीव्र रागाची लाट उसळली. तिने निशाला स्वतःच्या जवळ ओढले आणि क्षणातच ती त्याच्या छातीला चिकटली. मग निशाचं आणखी जवळ जाऊन आणि आपले कपाळ तिच्या कपाळावर टेकवून नील म्हणाला, आता एकही शब्द बोलू नको, एकही अक्षर देखील नाही. निशाला नीलच्या श्वासाची ऊब स्पष्टपणे जाणवत होती आणि तिची पापणी आपोआपच मिटली. निशाच्या गुलाबाच्या पाकळीसारख्या ओठांकडे पाहत नील पुढे झुकला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले. या जाणीवीने निशाच्या हातांनी नकळतपणे नीलच्या छातीवरची पकड घट्ट केली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून नील तिला आणखी उत्कटतेने चुंबन घेऊ लागला. दरम्यान दुसरीकडे जेव्हा रिया चेंजिंग रूममधून बाहेर पडली आणि त्या रियाजवळ गेली आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतले. तू खरंच सुंदर दिसत आहेस बाळा. आता मला आणखी 1 महिन्याची वाट पाहणे कठीण झाले आहे. लवकरात लवकर आमच्या घरी सून म्हणून ये. मग आपण दोघी सासू आणि सून मिळून खूप मजा करू. हा 1 महिना कधी एकदाच संपतोय असे मला झाले आहे. हे ऐकून रिया हसली आणि तिने राजकडे पाहिले. राज आधीच तिच्याकडे एकटाक पाहत होता. हे लक्षात येताच रियाने लाजेने आपली नजर खाली झुकवली. रियाकडे पाहत अनिता म्हणाली, बाळा मग आपण हाच ड्रेस फायनल करूया. रियाने संमतीदर्शक मान हलवली. त्यानंतर ती चेंजिंग रूमच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात अनिता तिला हाक मारली, बाळा निशा कुठे गेली आहे? आता बऱ्यापैकी उशीर होत आला आहे. जा आणि तिलाही घेऊन ये. हे ऐकून रियाने पुन्हा एकदा मान हलवली आणि ती निघून गेली. मग राज म्हणाला, नील कुठे आहे? मी जाऊन त्याला बघून येतो. मग अनिता म्हणाले, ठीक आहे बाळा. त्यानंतर ती काही साड्या पाहू लागली तर वरूनही जवळच बसला आणि आपली फोनमध्ये मग्न झाला. ज्या क्षणी रिया चेंजिंग रूममध्ये शिरली त्याच क्षणी राजही तिच्या मागोमाग झटकन आत शिरला. हे पाहून रियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिने राजकडे एकटाक पाहिले तेव्हा राज पुढे सरकला आणि त्याने तिच्या ओठांवर चुंबन घेतले. मग आपले ओठ तिच्या कानाजवळ नेत तो कुजबुजला, आता तुला सासूबाईकडून कौतुक मिळाले आहे, मग तुझ्या पतीने तरी मागे का राहावे? हे ऐकून रियाच्या चेहऱ्यावर एक मोहक हास्य उमटले. बायको, तसाही तू सुंदरच आहेस, पण हा लेहेंगा तुझ्या सौंदर्यात आणखीच भर घालतोय. लवकरच तयार हो असे म्हणून तो तिथून बाहेर पडला. दरम्यान निशापासून थोडे बाजूला होत नील म्हणाला, आज संध्याकाळी तयार राहा. मी तुला घ्यायला येईन. मला तुला एक व्यक्तीशी भेटवायचे आहे आणि हेच कपडे नक्की घाल. ह्यात तू अत्यंत देखणी दिसतील. असे म्हणत त्याने निशाकडे प्रेमाने पाहिले आणि तोही तिथून बाहेर पडला. एकटी पडल्यावर निशा स्वतःशीच पुटपुटली, आता नील मला कुणाशी भेटवण्याचं बेत आखत आहे. अरे देवा, हे काय चालले आहे? मी त्याच्यापासून जितके अंतर राखण्याचा प्रयत्न करते तितकाच तो माझ्या अधिक जवळ येत आहे असे वाटते. अगदी त्याच वेळी राज जसं त्या चेंजिंग रूममधून बाहेर पडला, बाहेरच उभा असलेल्या नीलचं त्याच्यावर नजर पडली आणि त्याने विचारले, तू आत काय करत होतास? पण राजने उलट त्यालाच विचारले, आधी तू सांग, इतका वेळ तू कुठे होतास? मी तुला का सांगू? त्याने तुला काय फरक पडणार आहे? नील चेहरा बारीक करत तिथून निघून गेला. बाळा जरा थांब, मी तुझ्याशी नंतर बोलेन, तेव्हा हिशोब चुकता करेन असे म्हणत राजही आणि त्याला जाऊन भेटला. जेव्हा निशा सुद्धा तिथे आली तेव्हा अनिताने तिच्याकडे पाहत विचारले, बाळा तू तो ड्रेस घालून पाहिला नाहीस का? नाही आंटी, तसं काही नाही, मला फक्त हा ड्रेस आवडला आहे. मी तो आतमध्येच घालून पाहिला होता. हे ऐकून अनिता हसली. राज निशाकडे एकटा पाहत होता. नीलचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. मग वरुणकडे पाहत तो म्हणाला, वरुण तू सुद्धा थोडी रजा घे, कारण आम्ही 4 दिवसात मुंबईला निघणार आहोत. कुणास ठाऊक, कदाचित तुझा जोडीदारही तिथेच नक्की मिळेल. हे ऐकून वरुण म्हणाला, हो हो, का नाही, मी तुझ्या साखरपुड्याची आतुरतेने वाट पाहत होतो. खरं तर आता माझ्या मनात विचार येतोय, मी आई बाबांनाही सोबत घेऊन येईन. यावेळी जोपर्यंत लाईफ पार्टनर फायनल होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. हे ऐकून नीलला त्याच क्षणी वरुणचा जीव घ्यावासा वाटला.
तो राग दाबून ठेवत त्याने वरूणकडे रागाने पाहिले आणि पुटपुटला, जर हा नमुना खरोखरच मुंबईमध्ये अवतरला तर शपथ घेऊन सांगतो, मी त्याला त्या उंच काड्यावरून खाली फेकून देईन. तसं तो शेवटचं रागीट कटाक्ष टाकत तो तिथून सणसणीत पावले टाकत निघून गेला. त्यानंतर अनिता, रिया आणि निशाचे कपडे फिटिंगसाठी दुकानदाराच्या स्वाधीन केले. त्यावर त्या सेल्सगर्लने उत्तर दिले, मॅडम, सगळे कपडे उद्या सकाळपर्यंत तुमच्या घरी पोहोचवल्या जातील. ठीक आहे, असं म्हणत अनिता राज आणि वरूणकडे वळली आणि म्हणाले, मुलांना चला आपण जेवण करूया. हो आई, असे उत्तर देत राज सर्वांना वरच्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. जेवण आटोपल्यानंतर सर्वजण घरी परतले, मात्र नील तोपर्यंतच तिथून निघून गेला होता. सकाळपासून केलेल्या धावपळीमुळे रिया आणि निशा पूर्णपणे थकून गेल्या होत्या. रियाला लगेचच झोप लागली, पण निशाला मात्र झोप काही केल्या येत नव्हती. तिला नीलशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार सुचत नव्हता. हा नील मला नक्की कोणाची ओळख करून देणार आहे. त्याचं त्या गूढ आणि अर्धवट वाक्यांचं मला काहीच अर्थ लागत नाहीये. जर त्याला माझी कुणाशी तरी ओळख करून द्यायचीच होती तर त्याने मला सरळ सरळ तसे का सांगितले नाही. पण नाही, मला चिडवण्याचं त्याला खूप आनंद मिळतो असे दिसते. कदाचित मीच वेडी असेल. त्याला मला ज्या कुणाला भेटवायचे असेल त्याची ओळख तो मला कधी ना कधी करून देईलच. आता मी थोडा वेळ आराम करते, असे म्हणत ती रियाचा अगदी बाजूलाच आडवी झाली. दरम्यान राज फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तेवढ्यात अचानक एक मोठा धडकेसह दरवाजा उघडला गेला. राजने दरवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्याला तिथे नील उभा असलेला दिसला. रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. त्याला पाहताच राजने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि फोनवरील त्याचे बोलणे चालूच ठेवले. हे दृश्य पाहून नीलचा राग आणखीनच भडकला. तो राजच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि त्याने आपले दोन्ही हात छातीवर दुमडून घेतले. राजने नीलकडे एक क्षणभर नजर टाकली, पण फोन मात्र तसंच कानाला लावून ठेवला. मग तो म्हणाला, मी तुझ्याशी नंतर बोलेन. मग फोन ठेवून त्याने नीलकडे पाहिले. काय आहे? नीलने त्याच्याकडे रागाने पाहत उलट विचारले. काय आहे म्हणजे काय? तुला माहित नाही का की तू मुद्दामच काहीच माहीत नसल्याचे नाटक करत आहेस? तू मला प्रत्यक्ष सांगितलेस तरच मला ते समजेल ना. त्यामुळे सांग, बोल आता. राज सोफ्यावर आरामात बसला, संतापाने धुमसत. नील वेगाने त्याच्या दिशेने धावला. त्याने राजचं कॉलर पकडला आणि गुरगुरत म्हणाला, ऐक हरामखोर मूर्ख, वरुण नावाच्या त्या अपशकुनाला माझ्या आणि निशाचं आयुष्यापासून दूर ठेव, समजलं का? नाहीतर? राजने नीलच्या हाताकडे पाहिले आणि विचारले, नाहीतर काय? तू काय करणार आहेस? मी प्रत्यक्ष असं काहीच केलं नाही. तोच होता ज्याने. गप्प बस राज, मला सगळं माहीत आहे. हे सगळं तुझंच कारस्थान आहे. आणि ऐक, अशा प्रकारची मस्करी मी अजिबात खपवून घेणार नाही. मी तुला ताकीद देत आहे. हे ऐकून राजने स्मित हास्य केले. मग आपल्या कॉलरवरून नीलच्या हात बाजूला सारत तो म्हणाला, बर, जर वरुणला निशा आवडत असेल तर मग यात मी नेमकं काय करायचं? आणि शिवाय राहिला प्रश्न तुझा, जर तुला निशापासून दूर राहायची खरोखरच इतकी भीती वाटत असेल तर मग जा आणि आई बाबा व आत्या त्यांना सर्व सत्य सांगून टाक. जर तुझ्यामध्ये माझ्या इतकी हिंमत असेल तर जा आणि सर्वांना सांग, असे म्हणत राज तिथून निघू लागला. नीलने त्याच्याकडे रागाने रोखून पाहिले. राज चालता चालता मध्येच थांबला. मग नीलकडे पाहून एक कुटील हास्य करत तो म्हणाला, याचा नीट विचार केलेलाच बरं. साखरपुड्याला आता फक्त 4च दिवस उरले आहेत. त्यामुळे तुला नक्की काय करायचे आहे ते ठरव, नाहीतर तिथे तुझी आणखी एक मोठा सरप्राईज वाट पाहत आहे. राजकडे तसाच रागाने पाहत नील गुरगुरला, जर तो शब्द सरप्राईज तुझ्या तोंडावर पुन्हा एकदा आला तर मी शपथ घेऊन सांगतो, मी तुला टारच मारेन साल्या. असे म्हणतच तो राजच्या अंगावर धावून गेला.
पण पुढे काय झाले? नीलचे डोके थेट दरवाजावर जोरात आदळले आणि तो 2 पावले मागे होत डगमगला, कारण राजने बाहेर पडताना आपल्या मागे दरवाजा अत्यंत वेगाने लावून घेतला होता. देवा, हे सगळं नेहमी फक्त माझ्याच बाबतीत का घडतं? सांग ना मला. डोक्याला हात लावून तो सोफ्यावर जाऊन बसला. संध्याकाळचे अवघे 6च वाजले होते. निशाला वारंवार फोन करून नील फार थकून गेला होता. तरीही ती मात्र फोन उचलतच नव्हती. नीलने आणखी 4-5 वेळा प्रयत्न केले, पण निशाने जणू काही त्याचे फोन नाही उचलण्याचा पक्का निर्धारच केला आहे असे वाटत होते. दरम्यान निशाचा फोन मात्र अखंडपणे वाजतच होता. अखेर रिया बोललेच, तुझं डोकं फिरलं आहे की काय? नील दादा कितीतरी वेळापासून सलग फोन करत आहेत. नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार निशा. अगं निदान फोन तरी उचल. नाही रिया, मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. हे ऐकून रिया निशाच्या जवळ गेली. तिने निशाचा हात हातात घेतला, तिला हळवारपणे बेडवर बसवलं आणि स्वतःही तिच्या अगदी शेजारीच बसली. सांग मला, काय झाले आहे? नेमकं काय झालंय तुला? नील दादांवर तू इतकी का चिडली आहेस? हे ऐकून निशाने डोळ्यात पाणी साठवून रियाकडे पाहिले आणि म्हणाले, तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे हो ना? आणि नक्कीच नीलच्या आई वडिलांनीही आपल्या मुलाबाबत, विशेषतः त्याच्या लग्नाबाबत काही स्वप्ने पाहिलीत असतीलच. हे पाहता जर मी निशा माझे नीट ऐक. नील दादाचे आई वडील अगदी आपल्याच आई वडिलांसारखेच आहेत. अगदीच मोकळ्या विचारांचे. तुला समजले का? आणि मला तर अजिबात वाटत नाही की त्यांना तुझ्याबाबत काही आक्षेप असेल. शिवाय नील दादाने स्वतः सांगितले होते ना की तो याबद्दल त्याच्या घरच्यांशी बोलेल. मग आता अडचण काय आहे तुला? जा त्यांच्याशी बोल. पण रिया, निशा, ह्यात पण बिन काय नाही हा. तू आत्ताच्या आता त्यांच्याशी बोलणार आहेस समजले? ती आणखी काही बोलणार इतक्यातच रियाचा फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर नीलचे नाव चमकत होते. हे बघ, दादाचा फोन आला आहे. आता शांतपणे त्यांच्याशी बोल, असे म्हणत तिने फोन निशाच्या हातात दिला. मात्र निशाने तो फोन घेण्यासाठी हातही पुढे केला नाही. म्हणून रियाने स्वतःच तो फोन उचलला आणि म्हणाली, हो दादा, बोला. रिया, निशा कुठे आहे? मी किती वेळापासून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. ती फोन का उचलत नाही? हो दादा, ती इथेच आहे. कदाचित तो फोन सायलेंटवर असेल. असं म्हणत तिने जवळजवळ फोन निशाचा हातात ढकलला. हे घे, त्यांच्याशी बोल. मग निशाने फोन कानाला लावला. पलीकडून नीलचा आवाज आला, रागाने कवळलेला तो. तू हे मुद्दामून करत आहेस हो ना? नाही नाही, मी 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 अजून पुढे बोलायचं आधीच नील म्हणाला, आता नीट ऐक, मी अर्ध्या तासात तुला घ्यायला येतोय, तयार राहा. नाही नील, मी तुझ्यासोबत येणार नाही. फक्त अर्ध्या तासात. जर तू पीजीच्या बाहेर माझी वाट बघत नसील तर त्यानंतर 5 मिनिटांनी मी स्वतःच तुझ्या रूममध्ये येईन, समजलं? पण का तुला समजत नाहीये? ती अजून काही बोलण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात नील म्हणाला, पण बस झालं, मी बोललो, विषय संपला. नील फोन ठेवणारच होता. तेवढ्यात निशा म्हणाले, 1 मिनिट थांब नील, फक्त मला सांगा कुठे जायचं? मी स्वतःच तिथे येईन. हे ऐकून नीलच्या चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य उमटले. निशा पुढे म्हणाली, ठीक आहे, तीच जागा बरोबर ना? नयनतारा हॉटेल? मग तो हो म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. निशाने कॉल संपवला आणि रियाकडे पाहिले. रिया तिच्याकडे चेहऱ्यावर हास्य घेऊन पाहत होती. रिया, निशा जरा ओरडली, मला भीती वाटते ग. मला असं वाटतं की काहीतरी बिनसणार आहे. ते मला नक्की कोणाची ओळख करून देणार आहेत याची मला काहीच कल्पना नाहीये. अगं निशा, तिथे गेल्यावर तुला ते समजेलच. आता जा, तयार हो. ठीक आहे, असे म्हणत निशा बाथरूमच्या दिशेने गेली. अगदी त्याच वेळी राजचा फोन आला. रियाने फोन उचलला आणि बोलत बोलत ती बाल्कनीमध्ये गेली. थोड्याच वेळात निशा तयार झाली. रियाचे बोलणे संपले आणि ती पुन्हा आत आली. निशाला पाहताच रिया म्हणाली, अरे बापरे निशू,
आज तो नीलधाराचे मन, त्यांची शांतता, त्यांचा आनंद आणि त्यांची झोप सगळंच काही पूर्णपणे चोरून घेणार आहेस. हे ऐकून निशाने रियाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, अगं गप्प बस, मी एका तासात परत येईन. तोपर्यंत तू इथे अगदी एकटीच असशील पुन्हा, किंवा खरं सांगायचं तर तूच का नाही माझ्यासोबत येत? नाही निशा, मला आईशी बोलायचं आहे. शिवाय तू आणि नीलदादा यांनी एकमेकांसोबत थोडा वेळ एकांतात घालवणं गरजेचं आहे. तसं केलं तरच तुम्ही दोघे एकमेकांना खऱ्या अर्थाने नीट समजून घेऊ शकाल. आता जा बघू. हो मी येते, ती म्हणाली आणि ती सुद्धा बाहेर पडली. साधारण 15-20 मिनिटांनंतर ती तिथे पोचली आणि अगदी हॉटेल नयनताराच्या बाहेरच थांबली. दरम्यान हॉटेल नयनताराच्या आतमध्ये नील, त्याचे वडील रमणजी यांच्यासोबत बसला होता. निशेची ओळख आपल्या वडिलांशी करून देईल असे त्याने ठरवले होते. बाबा, मी तुम्हाला ह्याबद्दल सांगितले होते ना. आतापासून निशेची संबंधित सर्व गोष्टी आणि आईच्या बाबतीतल्या गोष्टी सुद्धा प्लीज तुम्हीच सांभाळा. बाळा, तू मुळीच काळजी करू नकोस. तुझ्या आईचे तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे. माझ्या प्रेमाशी तिच्या प्रेमाशी तुलनाच होऊ शकत नाही. तू उगाच चिंता करत बसू नकोस. जेव्हा निशा येईल तेव्हा मी तिच्याशी बोलेन आणि तिला समजावून सांगेन. थँक्यू सो मच बाबा. तुम्ही आणि राज, तुम्ही दोघेच असे आहात ज्यांच्याशी मला सर्वात जास्त जवळीकपणा वाटते, ज्यांच्याशी मी माझ्या मनातली अगदी प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलू शकतो. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा, खूपच जास्त. या जगात तुझ्या आनंदा व्यतिरिक्त आम्हाला आणखी कशाची गरज नाही बाळा. माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की तू आनंदी राहावेस नील. त्यांचे हे बोलणे पूर्ण होत नाही तोच नीलचा फोन वाजला. तो फोन राजचा असल्याचे पाहून नील रमण यांच्याकडे वळला आणि म्हणाला, मी 2 मिनिटात परत येतो बाबा, खूप अर्जंट आहे. मग राजचा फोन उचलत तो म्हणाला, हो काय चाललंय बोल. समोरून राज म्हणाला, तू कुठे आहेस? मग नील उत्तर दिला, मी निशाला भेटायला आलोय. तेवढ्यात राज म्हणाला, अरे खरंच? आणि तू मला त्याबद्दल साधी कल्पनाही दिला नाहीस? अरे राज, तू फक्त तुझं तोंड बंद ठेव. अपशकुनी कुठचा. मला सांग, तू फोन का केला होतास? तेवढ्यात राज म्हणाला, ती तुझी एक्स गर्लफ्रेंड रीना, ती लंडनहून भारतात आली आहे. अगदी आज सकाळीच ती इथे पोचली. तू फोन उचलत नव्हतास म्हणून ती फोन करून करून माझं जीव खात आहे. अरे यार, आता काय करायचं? काय ही भानगड? कोण जाणे यावेळी भारतात येऊन ती काय नवीन नाटकं उभी करणार आहे. मग नील रागाने राजला म्हणाला, हे एक्स बिक्सच काय नाटकं लावलाय? असं काही नाहीये की त्या चालत्या फिरत्या मेकअपच्या दुकानाच्या मी कधी खरोखरच प्रेमात पडलो होतो. असो, ते सगळं जाऊ दे. परिस्थिती काहीही असली तरी ती तू सांभाळ यार. आता तिच्याशी बोलून किंवा तिला भेटून माझा वेळ किंवा माझी मानसिक शांतता वाया घालवण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. ठीक आहे, मी काहीतरी मार्ग शोधतो, असे म्हणत राजने फोन ठेवून दिला. फोनवरील संभाषण संपून नुकताच वळणार होता तेवढ्यात एक मुलगी, जिने गुडघ्यांच्या वरपर्यंत येणारा काळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता, धावत त्याच्या दिशेने आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. दरम्यान हॉटेलच्या बाहेर निशाला नील फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसला. हे पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटले. ती लगबगीने टॅक्सीतून खाली उतरली, ड्रायव्हरला पैसे दिले आणि मागे वळली. पण तिच्या डोळ्यांसमोर जे दृश्य घडले ते पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. जणू काही कोणीतरी तिच्या छातीत हात घालून तिचे हृदय निर्दयीपणे पिळून काढले होते. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहू लागली. तिची पावले डगमगली, तरीही ती तिथेच उभी राहिली आणि समोर एकटाक पाहत राहिली. अगदी तिच्या समोर उभा असलेला नील दुसऱ्याच एका मुलीचं मिठीत विसावला होता. हे दृश्य पाहून निशाला अचानक जीव गेल्यासारखे झाले. ती तिथून निघून जाण्यासाठी वळली, पण त्याच क्षणी त्या मुलीचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिची पावले जागेवरच खिळून गेली. नीलचा चेहरा आपल्या हातात घेत ती मुलगी म्हणाली, मला तुझी खूप आठवण येत होती, खरोखरच खूप आठवण येत होती नील.
असे म्हणत तिने त्याला पुन्हा एकदा मिठी मारली. मी तुला सतत फोन करत होते पण तू उचलत नव्हतास. आज सकाळपासून ना तू फोन उचललास ना राजने. तुला कल्पना आहे का तुला भेटण्यासाठी माझं मन किती अस्वस्थ झालं होतं. असे म्हणत तिने त्याच्या गालावर एक चुंबन घेतले. मग नीलकडे पाहत ती म्हणाली, तुला एक सांगू, मी कायमची भारतात परत आले आहे, फक्त तुझ्यासाठीच. तिने अत्यंत प्रेमाने नीलकडे पाहिले. मात्र नीलला आपल्यासोबत नक्की काय घडत आहे हे काहीच समजेना. तो एखाद्या पुतळ्यास प्रमाणे तिथेच निश्चल उभा राहिला. मग जशी ती मुलगी पुढे आली आणि तिने पुन्हा एकदा नीलच्या गालावर चुंबन घेतले तसे जणू काही नील अचानक त्या तंद्रीतून बाहेर आला. त्याने झटकन त्या मुलीपासून स्वतःला दूर केले आणि विचारले, रीना, ही तूच आहेस का? तू इथे अगदी अचानक? मग हसत रीना म्हणाले, हो नील, तुला यावर विश्वास बसत नाही हो ना, पण मी खरोखरच इथे आले आहे. तुला सांगते, राजनेही अगदी असंच म्हटलं होतं. खरं सांगायचं तर मला काही समजत नाहीये. मी परत आले आहे ह्याचं तुम्हा दोघांनाही आनंद झाला नाहीये का? तुम्ही तर अगदी हरकून खूप खुश व्हायला हवं होतं. शेवटी माझं ठिकाणा भारतच आहे. मी काही लंडनमध्ये कायमचीच राहणार नव्हते ना. मग ती नीलच्या आणखी जवळ सरकली. जेव्हा माझं प्रेम, माझं संपूर्ण जगच अगदी इथे माझ्यासमोर आहे, तेव्हा तिथे परदेशात थांबण्यात मला काय कारण असणार? जशी तिने नीलला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला तसंच तो 2 पावले मागे सरकला आणि कडक आवाजात म्हणाला, हे सगळं नाटक थांबव. तू इथे इतक्या अचानक काय करते आहेस? आणि हे प्रेम प्रेम असं सारखं सारखं बडबड का करत आहेस? ते नक्की काय आहे? तुझं डोकं फिरलं आहे का? नीलचे बोलणे जेमतेम संपलेच होते की अचानक मागून एक आवाज आला, अगं निशा, तू इथे काय करतेस? निशाचे नाव ऐकताच नीलच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे त्याला वाटले. त्याने मागे वळून पाहिले तर तिथे राज उभा होता आणि अगदी त्याच्या शेजारी निशा उभी होती. ती एखाद्या पुतळ्याप्रमाणे निश्चल उभी होती. निशाला पाहताच नीलचे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने विस्फारले. मग राज बोलू लागला, निशा ऐक ना, माझे म्हणणे ऐकून घे. तुला वाटते तसे हे काहीच नाही. त्याने एवढेच बोलले होते की नीलने पुढे होऊन निशाचा हात पकडला आणि विनवणी केली, निशा, माझे ऐक, मला माहीत आहे की तू या परिस्थितीचा गैरसमज करून घेत आहेस. तू आता जे काही पाहिलेस किंवा ऐकलेस ते सर्वस्वी चुकीचे आहे. मला तुला हे समजावून सांगू दे. माझ्यासोबत चल. असे म्हणत तो निशाला सोबत घेऊन जाऊ लागला. मात्र निशा तिथून हलली नाही. ती एकाच जागी उभी राहिली. जेव्हा नीलने मागे वळून तिच्याकडे पाहिले, निशाचं डोळ्यातील भाव पाहून खुद नीललाही भीतीचा एक धक्का बसला. कारण तिचे डोळे पूर्णपणे लालबुंद झाले होते. नीलने दुसऱ्याच एका मुलीचं हात पकडलेला पाहून रीनाचं अंगाचा संतापाने तिळपापड झाला. ती त्यांच्या जवळ गेली. राजला म्हणाले, म्हणजे तू सुद्धा आलास तर? वाव, आता तर खूपच मजा येणार आहे, नाही का नील? त्यानंतर तिने पटकन राजकडे वळून विचारले, तर मग राज, आता आपण पुढे काय करायचे? नील मात्र निशाकडे एकटाक पाहतच राहिला. रीनाने नीलची नजर ज्या दिशेला होती त्या दिशेने पाहिले. मग राजकडे वळून विचारले, राज, ही कोण आहे? ही तुझी गर्लफ्रेंड आहे का? हो, समोरने कसे सांगितले होते तुझा साखरपुडा लवकरच होणार आहे, नाही का? हीच ती मुलगी आहे का? असे बोलतानाच तिने निशाकडे एक विचित्र नजरेने वरपासून खालपर्यंत बारकाईने पाहण्यास सुरुवात केली. तिचे बोलणे जेमतेम संपलेच होते. तोच निशाचा आवाज घुमला आणि त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नीलच्या हातातून आपला हात हळू सोडवून घेत ती राजकडे वळली आणि म्हणाली, राजजीजू, तुम्ही प्लीज मला माझ्या पीजीवर सोडून द्याल का? हे ऐकून नील किंचित डगमगला. त्याला आता पूर्ण खात्री पटली होती की निशाने आता जे काही पाहिले आणि ऐकले होते ते सर्व तीच परम सत्य म्हणत होती. तिच्या आणखी जवळ जात त्याने विनंती करत म्हणाला, निशा, निशा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू असेच मध्ये सोडून कशी जाऊ शकतेस? त्याचे बोलणे पूर्णपणे दुर्लक्षित करत निशाने राजकडे पाहिले आणि विचारले, जिजू,
तुम्ही मला सोडून द्याल ना की मी स्वतःच निघून जाऊ? राजने नीलकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याला शांत राहण्यासाठी इशारा केला. नीलचे डोळे भावनांनी भरून आले होते. तो केवळ निशाकडे एकटाक पाहत राहिला, कारण आतापर्यंत जे काही घडले होते त्या सर्व गोंधळातला एकही शब्द बोलण्याची संधीच मिळाली नव्हती. केवळ अर्धीच हकीकत ऐकल्यामुळे निशा परिस्थितीचं पूर्णपणे विपर्यास करत होती. त्यामुळे मौनपणे नकारार्थी मान हलवत त्याने निशाकडे पाहिले, जी आता केवळ आपल्या पायांखाली जमिनीकडे एकटाक पाहत उभी होती. राज गाडी जवळ आला आणि निशाला आत बसायला सांगितले. तो ड्रायव्हरच्या सीटवर बसणार इतक्यात नील धावत गाडीत चढला आणि राजला म्हणाला, राज, त्या रीनाचं डोकं ठिकाणावर तू आण. मी ह्या अक्कलमंद मुलीला बघतो कसे. असे म्हणून नील गाडी पुढे नेली. तेवढ्यात निशाने नीलला पाहताच ती गाडीतून बाहेर पडणार होती. नीलने तिचा मनगट पकडला आणि दरवाजा लॉक केला. शांत बस. मग निशा रागाने म्हणाले, गाडी थांबव, नाहीतर मी बाहेर उडी मारेन. नीलने निशाकडे रागाने बघत तिच्या मनगटावरची पकड घट्ट करत म्हणाला, तुझा हा मूर्खपणा बंद कर आणि शांत बस. मग त्याने गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली.